बरोबर 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2006 मध्ये बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. भाजप उमेदवार नितीन नवीन हे तब्बल 82% मतं घेऊन विजयी झाले होते. आज 2026 मध्ये त्याच नवीन यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. भाजप उमेदवार 82%वरून थेट 34%वर आला. 20 वर्षातच एक वर्तुळ पूर्ण झालं. बरं, बांकीपूर हा काही साधा मतदारसंघ नाही आहे. 1995 पासून म्हणजेच गेल्या 30 वर्षात भाजपने इथे कधीही पराभवाचं तोंड बघितलं नव्हतं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि त्याआधी त्यांचे वडील इथून सलग निवडून येत होते. गेल्या निवडणुकीत तर नितीन नवीन यांनी 62% मतांसह तब्बल 52,000 मतांच्या फरकाने इथून विजय मिळवला होता. हा भाजपचा सर्वात सुरक्षित आणि 100% शहरी बालेकिल्ला मानला जायचा. अवघ्या 30 दिवसाच्या प्रचारात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर म्हणजेच पीके यांनी या बालेकिल्ल्याला असा काही सुरुंग लावला की भाजपच्या नीरज कुमार यांचा तब्बल 19,000हून अधिक मतांनी दारुण पराभव झाला. विशेष म्हणजे अवघ्या 9 महिन्यांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पीकेंच्या पक्षाचा मोठा दारुण पराभव झाला होता. त्यांच्या 238 पैकी तब्बल 236 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. तेव्हा प्रशांत किशोर यांचं राजकारण संपलं अशी टीका झाली होती. पण आता त्याच प्रशांत किशोर यांनी 9 महिन्यातच हे खतरनाक आणि ऐतिहासिक कमबॅक कसं केलं, बांकीपूरच्या जनतेने भाजपला का नाकारलं, याचीच 9 बिटवीन द लाईन्स मधली कारणं या व्हिडिओत उलगडणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी दानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. पहिलं कारण आहे भाजपचा अति आत्मविश्वास. बांकीपूरमध्ये भाजपने कुत्र्या मांजराला जरी उभं केलं तरी ते निवडून येईल असा भाजपचा ॲटिट्यूड होता. हा नरेटिव्ह प्रशांत किशोर यांनी चतुराईने आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला. पीकेने प्रत्येक सभेत मतदारांना विचारलं की भाजप तुम्हाला इतकं गुलाम समजतंय की ते कुत्र्या मांजराला उभं करून तुमच्या बुद्धिमत्तेला आव्हान देत आहे. हा तुमचा अपमान नाही का? 30 वर्ष सातत्यानं विजय मिळत असल्याने भाजपला वाटलं होतं की ते कोणालाही तिकीट देतील आणि जनता त्यांनाच मतदान करेल. पण हाच अति आत्मविश्वास त्यांच्या अंगलट आला. दुसरं कारण आहे भाजप उमेदवारीचा घोळ. नितीन नवीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ही जागा सोडली. सुरुवातीला भाजपने या जागेसाठी नितीन नवीन यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अभिषेक उर्फ बंटी सिन्हा यांना तिकीट दिलं. बंटी सिन्हा यांच्या पाठीशी मोठी संघटनात्मक ताकद होती. पण उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजप हायकमांडने त्यांना अर्ज मागे घ्यायला लावला. यामागे कौटुंबिक कारणं सांगितली गेली असली तरी खरी अडचण अशी होती की त्यांच्या वडिलांचं नाव चारा घोटाळ्यात आलं होतं आणि त्यामुळे उमेदवारी रद्द होण्याची भीती भाजपला होती. ऐनवेळी भाजपने नीरज कुमार या नव्या उमेदवाराला तिकीट दिलं, जे सामान्य मतदारांमध्ये अजिबात लोकप्रिय नव्हते आणि त्यांना प्रशांत किशोर यांच्यासारख्या चेहऱ्याशी लढणं शक्यही झालं नाही. तिसरं कारण आहे स्वतः प्रशांत किशोर निवडणुकीच्या रिंगणात. गेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराजचे उमेदवार हरण्याचं एक मोठं कारण म्हणजे स्वतः प्रशांत किशोर मैदानात नव्हते. त्यामुळे लोकांचा त्यांच्या पक्षावर पूर्ण विश्वास बसला नव्हता. तुम्ही स्वतः का लढत नाहीत असा प्रश्न त्यांना विचारला जात होता. यावेळी मात्र कोणत्याही दुसऱ्या नेत्याला तिकीट न देता प्रशांत किशोर स्वतः बांकीपूरच्या मैदानात उतरले. पक्षाचा मुख्य चेहरा स्वतः उमेदवार असल्यानं मतदारांना एक गंभीर आणि भक्कम पर्याय मिळाला. चौथं कारण आहे युवा मतदारांचा मोठा रोष, जेनझी फॅक्टर. पाटणा शहराचा भाग असलेल्या बांकीपूर मतदारसंघात जवळपास 30% मतदार हे 18 ते 29 या युवा वयोगटातील आहेत. इथे अनेक मोठी महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस आहेत. या युवा वर्गात भाजप विरुद्ध प्रचंड रोष होता. जानेवारी 2026 मध्ये आलेले UGCचे नवे नियम, ज्यामुळे सवर्ण तरुणांमध्ये नाराजी होती, नीट पेपर फुटीचं प्रकरण आणि दिल्लीत जंतर मंतर विद्यार्थ्यावर झालेला लाठीचार्ज, या सर्व गोष्टींचा राग खतखत तरुणांच्या मनात होती. या तरुणांनी, ज्यांना जेनझी म्हटलं जात होतं, त्यांनी आपला रोष EVM वर काढला आणि मोठ्या संख्येने प्रशांत किशोर यांच्या बाजूने मतदान केलं. पाचवं कारण आहे जातीय समीकरणांची केलेली मोडतोड. बांकीपूर हा पारंपरिकदृष्ट्या सवर्णांचा, विशेषतः कायस्थ समाजाचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने नीरज कुमार या कायस्थ उमेदवाराला तिकीट दिलं होतं. पण प्रशांत किशोर, जे स्वतः ब्राह्मण आहेत, यांनी या पारंपरिक मतांना मोठं खिंडार पाडलं. अनेक सवर्ण मतदारांनी भाजपला डावलून त्यांना मतदान केलं. सर्वात मोठा धक्का म्हणजे RJDची हक्काची मुस्लिम आणि यादव मतेही यावेळी RJDला सोडून थेट प्रशांत किशोर यांच्याकडे वळली. त्यामुळे RJDच्या रेखा गुप्ता थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला आणि त्यांना केवळ 14,000 मतांवर समाधान मानावं लागलं. 6वं कारण आहे
विकासाच्या मुद्द्यांवर फोकस. संपूर्ण निवडणूक प्रचारात प्रशांत किशोर यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन शिक्षण, रोजगार आणि बिहारमधील तरुणांचे होणारे स्थलांतर या खऱ्या प्रश्नांवर रान उठवलं. जर तुम्हाला सरकारी शाळांचा दर्जा पटत नसेल तर स्वतः जनसुराज स्वखर्चानं तुमच्या मुलांना शाळेत पाठवेल अशी ग्वाही त्यांनी दिली. भावनिक राजकारणाऐवजी चांगला आणि सक्षम उमेदवार कोण यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. 7वं कारण आहे व्यापारी वर्गाची नाराजी. या निवडणुकीत फक्त 34.30 ते 37% आसपास मतदान झालं. कमी मतदान होणं हा भाजपसाठी मोठा फटका ठरला. बांकीपूर हा बिझनेस क्लासचा म्हणजेच व्यापारी वर्गाचा भाग आहे आणि हा वर्ग भाजपचा कोर वोटर मानला जातो. पण हा मतदार घराबाहेरच पडला नाही. उमेदवार बदलल्याचा गोंधळ आणि नेत्याचा अति आत्मविश्वास यामुळे भाजपचे पारंपरिक मतदारही निरुत्साही झाले. 8वं कारण आहे प्रशांत किशोर यांचं मायक्रो मॅनेजमेंट. निवडणूक जिंकण्यासाठी प्रशांत किशोर यांनी आपली कॉर्पोरेट आणि रणनीतिक ताकद पणाला लावली. जनस्वराजच्या 250 प्रोफेशनलची टीम दिवसाचे 20-20 तास काम करत होती. मोठ्या सभांऐवजी गल्लोगल्ली जाऊन मोहल्ला सभा घेतल्या. पावसात चिखलातून पायी फिरून मतदारांशी थेट संवाद साधला. केवळ समर्थक गोळा न करता त्यांचे रूपांतर बूथ वर्कर्समध्ये करण्यावर त्यांनी भर दिला. आणि 9वं कारण आहे प्रशासनाविरुद्ध आक्रमक लढा. निवडणुकीच्या काळात प्रशांत किशोर यांचा एक स्ट्रॉंग लीडर म्हणून चेहरा समोर आला. मतदानाच्या आदल्या रात्री 1 वाजता त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हा प्रशांत किशोर थेट जक्कनपूर पोलीस स्टेशनमध्ये धडकले. त्यांनी थेट तिथल्या अधिकाऱ्यांना आणि एसपींना आव्हान दिलं, तुम्ही चुकीचे काम कराल तर तुमची नोकरी घेऊ, आम्ही तुम्हाला घाबरत नाही असा थेट इशारा त्यांनी पोलिसांना दिला. या आक्रमक भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आणि भाजपच्या दबावाला ते बळी पडले नाहीत. थोडक्यात काय तर प्रशांत किशोर यांचा हा विजय केवळ एका जागेपुरता मर्यादित नाही. हा विजय बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वावर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह आहेत. खुद्द मुख्यमंत्र्याच्याच नेतृत्वाखाली पहिलीच निवडणूक आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या जागेवर भाजपचा झालेला हा दारुण पराभव आहे. भाजपला बालेकिल्ल्यात हरवता येतं असा आत्मविश्वास या निवडणुकीने विरोधी पक्षांना दिलाय. दुसरीकडे हा तेजस्वी यादव आणि आरजेडीसाठीही मोठा धोक्याचा इशारा आहे. त्यांचा हक्काचा मतदार जनसुराजकडे वळू लागला तर भविष्यात प्रशांत किशोर हे बिहारमध्ये सर्वात मोठे विरोधी पक्षनेते म्हणून उदयास येऊ शकतात. पण तुम्हाला काय वाटतं, प्रशांत किशोर यांचा हा विजय बिहारच्या राजकारणाची दिशा बदलेल का? नरेंद्र मोदी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? तुमची मतं कमेंट करून सांगा. हे राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळीला शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.